भाऊ उर्मिला बस मला अगं सीता कुठे? देवघरात आहे, पूजा करते. अगं संपदा, एवढी खुश कायस? नाही मी कुठे खुश नाही, काय नाही. काय काय सांग सांग. नाही तुम्ही आहात म्हणूनच सांगते हा फक्त. बर. ते रॉकीचा आज मेन्सचा रिझल्ट लागणार आहे ना, म्हणून. अरे हा बरोबर, या वर्षी ना रॉकी पास होणार एवढं कन्फर्म. ऑब्विसली. आणि मी पण पास आउट होणार यावर्षी. हो हो, एवढी का खुश होते पण? अगं असं काय रिॲक्ट करतेस? तसं नाही, खुश तर जास्त होते बाबा. उर्मिला बघतेस ना, मुलांची अशीच उत्सुकता वाढत जाते. ती खूप वाढायच्या आत आपण काहीतरी निर्णय घ्यायला हवा. मी काय म्हणतो, उरकून टाकूया का या दोघांचा साखरपुडा आपण? भाऊ काय? अच्छा, नाही करायचंय का? नाही करायचंय ना. हा? खरंच बोलताय भाऊ? काय उर्मिला, काय म्हणतोय मी? करूया का साखरपुडा? नाही भाऊ, म्हणजे माझी काहीच हरकत नाहीये, मग पण तरी मी एकदा यांच्याशी बोलते. बरं, ठीक आहे. भाऊ, मी गॅरेजवर जाते, जरा हिशोबाचं काम आहे माझं. हा काकू, इथे काही काम आहे का ते करून जाते? नाही नाही, काही काम नाही आहे तुझं. माझं आवडलं, मी निघते. मी पण येते तुझ्यासोबत. मी जाऊ आई प्लीज? हां जा. रॉकीला ओ चला, मग झालंच आहे. हो, माझं पण झालं. चल खाऊ नाही, बस झालं, पोट भरलं आता. चल खा मग काहीतरी. थँक्यू. बॅटरी त्या बेळगावकरचे पैसे आले का? अरे कुठं त्याच्या नादी लागतो. अरे तो नुसता ऍडव्हान्स देतो बोलतो, काही करत नाही यार. अप्पर हे काय? यार करू दे ना, कॅल्क्युलेटरने घेऊन. काय कळत नाही एक तर. पण आता शाळेत जाताय ना, मग कॅल्क्युलेटर कशाला वापरायचं? हातांनी सोडव गणित. चल घ्या, तिथे पण शिका, इथे पण शिका. आले सर, आले आपल्याला शिकवायला. काय चंदन भाई, ते सर जरी नसले तरी तेवढं तरी तुम्हाला गणित यायलाच पाहिजे. या अजून एक सर आले. नाही, पण तो बरोबर बोलतोय. रॉकिया, यांचा अभ्यास पण आता तूच घे. घेणारच आहे मी. तू घेणार हा? संपदा आणि शिवा आले ना की गायब होशील आणि हा घेणार म्हणे अभ्यास. ए बॅटरी गप्पा बसा. उगाच काय ते संपदा आली मग. खरंच आली की? हाय. हीच भीती असली पाहिजे. यही डर होना चाहिए बाबा. काय काय झालं काय? काय होणार आहे? अरे काय मौसम आहे, आत्ता पाऊस पडणार आहे. असं कसं कांदा भजी आणि चहा प्यायला पाहिजे. काय बोलले अप्पर भाई? ते काय करतोय, हिशोब करतोय. मग हे कधी करणार आपण? काय रे डिप्पर? अरे यार चंदन सर, आता झालंय ना हिशोब, ते करू ना बाकीचं उरलं. ए अप्पर चल ना, भजीचं बोललंयस आता पाणी सुटतंय बघ. नंतर करू दे. काय करू आता? मी काय बोलते, आजीच्या हातची कांदा भजी खायची. आजची भजी लास्ट कधी खाल्ली? ठीक आहे मग, चला. थांब चंदन. रॉकी जायचं ना? अरे अप्पर, असं कसं बोलतो त्याच्याशी? त्याच्याशी आता खुण्याने बोलायचं. त्याला तीच भाषा कळते. इशारो में आ. नको चिडू रे असा. मी आता काय चुकीचं बोललो? मी खरंच बोललो ना बाई, खरंच बोललो. काय संपदा? चला रे चला. अरे ठीक आहे. चल रे, चल. बाई, काय कुठं ताण? ए भाई, कांदा आहे ना घरी? असलं अरे यार, मी तर चांगल्या कामासाठी चालले होते आणि तुम्ही भेटलात.
बट असो, आता भेटलाच आहात तर सांगायला हवं. शिवा, मला जॉब मिळालाय. मी म्हणाले होते ना मला कोणाचीच गरज नाहीये म्हणून. चंदन, चांगलं चाललंय ना गॅरेज? चालू दे. माझं व्यवस्थित सेट झालंय. आता मी थांबत नसते. हं? बरं असो, आता बोलून पण काय फायदा, उगाच माझा वेळ वाया जातो. दिव्या, आम्ही आजीकडे कांदा भजी खायला चाललोय, तिच्या आजची. येते? ओ नाही, असू देत. माझ्याकडे ना सध्या वेळ नाहीये टाइम वेस्ट करायला. आलेच. रुपये देऊ ताई. चला चला. अरे यार, हे अहो, येताय ना? काय उर्मिलाला बोलायचे जरा. या बसा. हो का? बोल ना. बोल ना ग. भाऊ, मी यांच्याशी 2-3दा बोलले. यांना ना खूप भीती वाटते. अहो, कशाची? नाही म्हणजे जेव्हापासून हा एंगेजमेंटचा विषय निघालाय, ह्यांना असं वाटतंय की आपण संपदासाठी काही रिस्क तर घेत नाही आहोत ना. बरोबर आहे काकाचं. म्हणजे टेन्शन येणारच ना. आपली मुलीची बाजू आहे. हे बघ उर्मिला, आपण रॉकीला भेटलोय, त्याला ओळखतो, चांगला मुलगा आहे. एकदा त्याची परीक्षा झाली की परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. सगळ्या गोष्टी एकदम बदलतील. नाही भाऊ, तुमचं अगदी बरोबर आहे. पण एंगेजमेंट करायची म्हणजे अगदीच घाई होते असं वाटतंय यांना. हे बघ, तुम्हाला असं वाटतंय ना घाई होते, तर आपण थांबूया. काहीच हरकत नाहीये. अगं नाही ताई, असं नाहीये. पण कसं सांगू आता. मी 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 सांगू का? म्हणजे मला असं वाटतंय, काकाला असं वाटत असेल की शेवटी तो वस्तीतला मुलगा आहे आणि वस्तीतल्या मुलाला आपली मुलगी द्यायची म्हणजे तिला तिकडे कामं करावी लागणार. बरं, तो त्या वस्तीतून बाहेर पडेल की नाही हा पुढचाच प्रश्न आहे. आणि जरी पडला तरी संस्कारांचं काय? हे तू का बोलतेस? ते बोलतील ना. आणि संस्कारांच्या बाबतीत तर तू बोलूच नकोस. आई, ताई, अगदी असंच नाहीये, पण असंच काहीच आहे. बघितलं? हे बघ उर्मिला, नीट विचार कर. आणि नुसत्या संस्काराबद्दल बोलायचं झालं तर चांगल्या घरातली संस्कारित मुलंही बिघडतातच की. आणि हे बघ, आपण त्याला आतापर्यंत बघत आलोय की नाही, असा तसा मुलगा नाही वाटत तो मला. त्याने सुद्धा स्वतःच्या भविष्याचा काहीतरी विचार केला असेलच ना. तो IAS होणार आहे आणि मग सगळंच बदलेलं ग. आणि सगळ्यात महत्वाचं, आपली लेक आपल्यापासून जास्त दूर नाही जाणार. हा, डोळ्यासमोर राहील आपल्या. हो ना? पहिलाच दिवस शाळेत आणि चुकला तो मी या माझ्या. अरे बाई जाऊ दे ना, आता तो बोलला ना सॉरी. किती चांगला माणूस आहे माहितीये का तो. आणि शाळेत असलं बोर होतं ना, आम्ही तर झोपच काढत असतो बाबा. पण आजी काही म्हण, आज आम्ही सगळेजण तुझ्या हातची भजी खाणार. बाई खुश. खुश खुश खुश. आजी मी काय बोलतो भाई, तू ते बाहेर एक हातगाडी टाकायची का? बाई आजी स्पेशल कांदा भजी. भाई काय गर्दी होईल तिकडची. भाई जे गिरायक येतील ना त्या सगळ्यांना आपण हे करायला सांगू की इकडे या आणि खा. भारी आयडिया, भारी आयडिया. पण आजी, हे सगळे काय करतायत? म्हणजे वंदना काकू, चिरती वगैरे ते नाही बनवणार आहे का तू कांद्याची भजी? आम्ही तुझ्या हातच्या कांद्याची भजी खाण्यासाठी आलोय खास. अरे मॅच करणार आहे र. फक्त मला तयारी करून देतात ती. जरा थकल्यासारखं झालंय ना म्हणून. आजी एक बोलायला नकोय पण तू म्हातारी झालीस आता. जास्त बोलतोय. नको नको. आजी, अगं आजी, आजी काय म्हणाले का तुम्ही? आजी, आजी मुंग्या आल्यासारख्या झाल्या. काय होतंय आजी? काय झालं आजी? काय झालं? मी पाणी घेऊन येते. हा, पाणी आण. आजी, आजी. हा बरं.
म्हणजे एखाद्या आपल्यासमोर आपल्या डोळ्यासमोर एखाद्याला जर स्ट्रोक आला, अटॅक आला, तर सगळ्यात पहिल्यांदा ना FAST चेक करायचं. एकदा FAS याच्यात चिन्ह दिसली की याला नक्की स्ट्रोक आलाय की पटकन पहिल्यांदा काय करायचं, हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, ॲडमिट करायचं आणि ट्रीटमेंट सुरू करायची. आजी आजी ऐक ना, हसून दाखव तुम्हाला, हसून दाखव. आजी पाणी आजी शिवा काय म्हणते? हसून दाखव. नाही अप्पर एक काम कर, तू दोन्ही हात वर कर, दोन्ही हात वर करून वर करून दाखव. आजी मी मस्ती करत होते. अरे काय होतं आई? आजी ठीक आई रॉकी आई लवकर रिक्षा बोलव. पटकन बोल. ऐक आजीला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. मी येते. अगं काय झालंय पण? मी तुम्हाला सगळं नंतर सांगते, पण आजी चल. नाही, हॉस्पिटलपर्यंत येईपर्यंत त्यांची हालत अगदी खराब झाली होती. नशीब वेळेत पोहोचलो आम्ही. जाम टेन्शन आलंय मला. हे तू टेन्शन नको घेऊ, होईल अरे सगळं ओके. नाही, तुम्ही रडू नका बघू. आपण वेळेत घेऊन आलो आजीला, त्यांना काही नाही होणार. डॉक्टर आहेत आतमध्ये. शांत व्हा प्लीज. आजीला बरं वाटलं पाहिजे पास. शिवा बघ, हॉस्पिटलमध्ये आलो ना आपण, सगळं संकट टळलं म्हणायचं, शांत राहायचं. बघ सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. शिवाय डॉक्टर आले. डॉक्टर काय झालं आजीला? काय बरी आहे ना ती? काय होतं तुम्ही सांगा. हे बघा, अजिबात घाबरू नका. आजी एकदम ठीक आहे, बरी आहे. तुम्ही अगदी वेळेत आलात. काळजी करू नका, सेफ आहे. शिवा, अगं ते बोलले ना आता, आजी सेफ आहेत, आपण वेळेत आलो, आता रडू नको. डॉक्टर, एक्झॅक्टली काय झालंय त्यांना माइल्ड स्ट्रोक आला होता. स्ट्रोक? हो, पण तुम्ही वेळेत आलात म्हणून पुढची हानी काही झाली नाही. फक्त हात वीक झालाय, थोडंसं रेस्ट द्यावं लागेल. हो, पण काळजी करू नका, फिजिओथेरपीने ते ठीक होईल. तुम्ही वेळेत येऊन खरंच कमाल केली. आता त्यांना आराम करू दे. मी गोळ्या लिहून देतो, ते घेऊन या. कोणीतरी या माझ्यासोबत. रॉकी तुम्ही, मी आईजवळ थांबतो, तुम्ही सांगा. मी येतो. शिवा आम्ही पण जाऊ का? रॉकी काय लागलं तर फोन कर भाई. ओके, चल. हॅलो दिव्या, हाऊ आर यू? आवडतं ऑफिस? हो सर, खूप आवडतंय. आणि थँक्यू मला ही संधी दिल्याबद्दल. अगं, तुझा पोर्टफोलिओ बघून तुला सिलेक्ट केलंय. माझे आभार मानण्याची गरज नाही आहे. तुझ्यात ते कॅलिबर आहे. ओके. हो सर, पण माझ्यापेक्षा जास्त क्वालिफाईड मुली पण होत्या ना इंटरव्ह्यूला. हे बघ दिव्या, एक गोष्ट लक्षात घे. आम्हाला फक्त एम्प्लॉय नको होता, तर आम्हाला अशी एक व्यक्ती हवी होती जी पॅशनेट आणि डेडिकेटेड आहे. तुला कामाची गरज आहे, तुझी तळमळ मला दिसली, म्हणून तू सिलेक्ट झाली आहे. कसं आहे, कामाची गरज माणसाला उत्तम काम करून घेते. ड्युटी तर सगळेच करतात. नाही सर, तरी पण तुम्ही संधी दिलीत म्हणून मी इथे काम करू शकणार. तुमचे खरंच मनापासून आभार आहेत. बरं, ठीक आहे. दिव्या, तुला तुझं काम माहिती असेल तरी मी तुला एकदा रिमाइंड करतो. माझे पर्सनल आणि प्रोफेशनल कॉल्स तू बघायचे, माझं शेड्यूल लावायचं, आणि मीटिंगसाठी तुला माझ्यासोबत बाहेर फिरावं लागेल. ओके? हां, काहीच हरकत नाही आहे सर. मी खूप मेहनतीने काम करेन, डोंट वरी. व्हेरी गुड. आले. आणि हां, आणखीन एक, काहीही मदत लागली तरी निसंकोचपणे मला सांगायचं. अजिबात घाबरायचं नाही. आय एम हिअर टू हेल्प यू. ओके? मनात काहीही संकोच येऊ देऊ नको. बिंदास बोलत जा. थँक्यू सो मच सर. मी लगेच कामाला लागते. शुअर. मग आजी कशा आहात आता? बरं वाटतंय ना? होय, आता बरं वाटतंय. भाऊ, हा, अहो मी आजारी पडले तरी एवढी समधी जण मला बघायला आली आहेत. मग
पोचवायला किती जण येते काही बोललो गप्प बस. आणि आता घरी गेल्यावर पण फक्त आराम करायचा. मी तुम्हाला अजिबात कामाला हात नाही लावू देणार. झाली सुरू फार म्हातारं करून टाकले. अगं एवढी काय म्हातारी नाही झाली मी. अहो आजी ऐका, एका ठराविक वयानंतर मुलांचं ऐकावंच लागतं. अनुभवावरून सांगतोय मी. आता गंमत पुरी झाली. बर बर. आजी कसं वाटतंय आता? हात कसा आहे? बरं वाटते. म्हणजे इस्पितळात आली का नाही तेव्हा जरा अंदुक असं काहीतरी वाटायला लागलं आणि अंगातनं असं कळाल्यासारखी झालं एवढंच. आता सगळं व्यवस्थित आहे, काही विचार करू नका. अजिबात नाही. व माझी ही नात असताना मला काय काय होणार आहे आणि ती काय व्हायला देणार आहे काय? ती जो पातूर आहे का नाही, म्या घाबरत नाही. हा. कस तर राहू एका गोष्टीचं लय वाईट वाटतं. आजी काय कशाचं? आजी या पोरासनी भजी करून खायला घालता आली. काय भाजीचं लागलं. आजी ते कांदा भजी राहू दे बाजूला. तू सांग तुला काय खायचं. तू सांग फक्त, आम्ही लगेच घेऊन येतो. बोल. येस. आजींना आता पथ्य पाळायची आहे. काही खाऊन चालणार नाही. माझं गुन्हे लेकरू तुला करायला पाहिजे. आशू कुठे पण? केलाय मी फोन, येतोय तो मीटिंग मध्ये अडकलाय. एक्सक्यूज मी, तुम्ही इतकी सगळी लोक आत थांबू नका, पेशंटला आराम करू द्या. मी बाहेर सांगत होतो या सगळ्या. चला तुम्ही थांबा. चला आजी जाऊया. चल. काय चाललंय मुलांना तुमचं? चला बाहेर. अरे चला. लागलं तर सांग. या बाहेर चला. आजी काळजी घ्या. हो मी पोचतोय. आलोच अगं, टेन्शन नको घेऊ. आलोच. राहू दे. यार आत्ताच फोन यायचा. हॅलो सर. सर मी कॉल करतो तुम्हाला. मी जरा घाईत आहे आता. हा आशू, कुठे आहेस तू? मी निघतोय. ओके गुड. ऐक, मी पण इकडे निघतोय. आपण डायरेक्ट साईटवरती भेटूया. सर मी निघतोय, पण मी घरी जायला नाही निघत आहे. एक इमर्जन्सी आली आहे, हॉस्पिटलमध्ये चाललोय. लिसन आशुतोष, आपल्याला साईट व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे आज, नाहीतर डिले होईल आपल्याला. नाही सर, आय नो, पण ही फॅमिली इमर्जन्सी, आय हॅव टू गो. सर आपण एक काम करू, उद्या आपण त्या साईटवर जाऊ फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग आणि सगळं फायनलाइज करू. ओके? येस प्लीज. ओके बाय. शिवा, काय झालं? आजी कशी आहे? ठीक आहे आता. नक्की ना? हो. अरे आपण ना एकदम लवकर आणलं, वेळेत आणलं म्हणून काही सिरियस झालं नाही. फक्त तिचा हात आहे ना तो थोडा वीक आहे. ते माइल्ड स्ट्रोक का काय म्हणतात ते झालं. काळजी घ्यायला लागणार आता. हो. अरे मी आजीला ताकीदच देणार आहे. आता तिने काय काम करते बघा. तू ताकीद देशील ग, पण तिने ऐकलं पाहिजे. आणि जरा स्वतःकडे बघ. रडून डोळे कसे झालेत तुझे. पण आता तू आलाय ना, ठीक होईल सगळं. पण डॉक्टर काय म्हणतात, डिस्चार्ज वगैरे कधी देणार? ते आजच देत आहेत. अरे ओके कूल. म्हणजे तसंही करमलं नसतं आजीला इथे. घेऊन जाऊया आपण तिला. पण अशू तरी तू काम सोडून आलाय. अगं कामाचं राहू दे. आजीची हेल्थ महत्वाची. खरं आहे. हे बघा, मी त्यांना आता सगळी औषधे दिलीत, पण त्यांना आता पूर्ण आराम करायला लागेल. आता त्यांना तुम्ही घेऊन जाऊ शकता घरी, पण त्यांना सगळी पथ्ये पाळावी लागतील. हो थँक्यू. आम्ही घेऊ काळजी. आशू चला. काय झालं? मूर्ख आहेस का रे तू? नाही सुहास, तुला ना अक्कलच नाहीये. काय झालंय? तू माझ्या जीवावर उठलायस का? अरे मी परत तेच विचारतो की नक्की काय झालंय. तुला माहितीये शिवाने माझा जीव घ्यायचा बाकी होता फक्त. काय झालंय परत तेच विचारतोय मी. बघितलंय शिवाने तुला. काल रात्री आला होतास ना, तिने बघितलंय. अच्छा बघितलं का? मला वाटलं तिने बघू नये म्हणून मी लपलो खरा, पण ठीक आहे मग एवढं काय त्यात. एवढं काय त्यात? हा, शिवाने तुला बघितलं आणि एवढं काय त्यात असं रिॲक्ट करतोयस? तुला माहितीये तिने धमकी दिली आहे मला.
अक्षरशः हात जोडलेत मी तिच्या समोर, तिच्या पाया पडलीये, ते पण तुझ्यामुळे. नाही नेहमी अतिशहाणपणा करत असतोस ना, हे सगळं तुझ्यामुळे झालंय आता. एक काम कर, हा चहा पी आणि जरा शांत हो. गंमत वाटते? नाही मस्ती करते का मी? ठीक आहे, आता यापुढे त्या घरात येत मग तर झालं. पण मला एक कळत नाही, त्या शिवाचं तू एवढं ऐकून का घेतेस? हा, रिॲक्ट का करत नाहीस? इतक्या इझिली आता काही करू शकत नाही आपण, कारण आता जर काही केलं तर डायरेक्ट संशय तुझ्यावर नाहीतर माझ्यावर येईल. आणि काय आहे, मला एवढी मोठी रिस्क घ्यायची नाही. मला फक्त तिला तिची जागा नाही दाखवायची, तुला सुद्धा या घरात परत आणायचंय, तेही मानाने. त्यामुळे फक्त योग्य वेळेची वाट बघतीये मी. चांगलंय, तू तुझ्या योग्य वेळेची वाट बघत बस, मला तोपर्यंत चहा पितो. 2000 दिले आहेत. अरे रॉकी, काय अभ्यास वाटतं? हो. ऐक ना चंदन, मला तुझी गरज होती. माझी? हे मी काय मदत करणार? म्हणजे आता माझा इंटरव्ह्यू असणार आहे, त्यामुळे मला समोरून कोणीतरी प्रश्न विचारणार पाहिजे होतं. म्हणजे तू तर होशील, म्हणजे मला समोरून प्रश्न विचारशील, तेवढीच माझी प्रॅक्टिस पण होईल. ओके, आणि कसं म्हणजे कशातून विचारू प्रश्न? एक मिनिट. हा, हे बघ, हे बुक घे, यातून रॅन्डम प्रश्न सिलेक्ट कर आणि मला विचार. ओके, चालेल. आपण एक रॉकी, इंटरव्ह्यू आहे ना, पण असं नको. आपण एक काम करू, आपण प्रॉपर सेटअप तयार करू. हा, परफेक्ट. हा, ओके. प्लीज हॅव अ सीट. IPS व्हायचंय ना? हो सर. बसण्याची पद्धत अगोदर शिका. दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. हो, सॉरी सर. नाव काय आपलं? राकेश. राकेश. राकेश या नावाचा अर्थ काय? पौर्णिमेचा स्वामी. पौर्णिमेच्या स्वामीला इंग्रजीत काय म्हणतात? किंग ऑफ फुल मून. किंग ऑफ फुल मून की द किंग ऑफ फुल मून? सॉरी सर, द किंग ऑफ फुल मून. गुड. आपल्याबद्दल काहीतरी सांगा. माझं नाव राकेश. ते तुम्ही ऑलरेडी सांगितलं. सॉरी सर, मी एक अनाथ आहे, पण माझी फॅमिली खूप मोठी आहे. अनाथ असून फॅमिली मोठी म्हणजे? म्हणजे सर, मी जिथे राहतो त्या वस्तीमध्ये शिवा म्हणजे शिवानी पाटील या माझ्या ताईने मला सांभाळलं, मोठं केलं, शिकवलं. त्यामुळे तिची जी फॅमिली आहे तीच माझी फॅमिली. रॉकी, माझाही असंच आहे रे. म्हणजे बघ ना, आता तू विचार कर, ती दिव्या एवढी माझ्यावर चिडचिड करत होती, माझ्या नावाने बोंब मारत होती. अरे शिवाने मला इथे आणलं, या गॅरेजवर काम दिलं, मला अकाउंट सांभाळण्याची जबाबदारी दिली आणि त्याचा पगारही दिला. ती नसती ना तर काय माहित कुठं असतो मी. हो ना यार, पण मी फार एक्सायटेड आहे. शिवा शिकतीये. हा, खरं तर या एका गोष्टीचीच कमी होती, पण आता तिला नाही कोणी थांबवू शकत. शिवा सगळ्यांच्या पुढे जाणार आहे. खरं आहे, फार अभिमान वाटतो तिचा. ए बरं, चल आपण इंटरव्ह्यू कंटिन्यू करू. अरे हो. आपण सगळेजण लहानपणी शाळेमध्ये गेलेले आहोत, पण मग काही ना काही कारणाने, परिस्थिती, प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत. आपण शाळा सोडली, मग कोणी कोणी कुठे कुठे काय काय काम करायला लागले आणि या जगाने आपल्याला बरंच काही शिकवलं. एखाद्या शिकलेल्या माणसासारख्या सगळ्या क्रिया करायला लागल्या, व्यवस्थित जगायला लागले, व्यवहार करायला लागले. आणि एकदा असं सगळं झालं ना की परत कोणी शाळेमध्ये शिकायला येत नाही साधारण. पण मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक का वाटतं की तुम्हाला पुन्हा एकदा शाळेमध्ये शिकायला यावं असं वाटलं. फक्त मला आता हे जाणून घ्यायचंय की तुम्हाला पुन्हा शाळेत शिकायला यावं असं का वाटतं?
सांगा, घाबरू नका, निर्धास्तपणे सांगा. तुम्ही तुमच्या मनातलं काही इथे बोलू शकता. तुम्ही काय बोलताय ह्याच्यावरून मी तुम्हाला काढणार नाही. तुमच्याबद्दल मी कुठलंही मत बनवून घेणार नाही. सर बोल. सर माझी घरची परिस्थिती नाही. अगं तुझा घसा बसलाय काय? नामदेव 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 अरे जरा मोठ्याने बोल ना, ऐकायला येत हो नाही. हो नामदेव, थांब जरा, बोलू दे तिला. एक तर बिचारी उभी राहिली सांगायला. मी घाबरवू नका तिला. बोल ग. सर माझ्या थोडं थोडं. सर माझी घरची परिस्थिती बरी नव्हती. माझे लहान लहान भाऊ बहीण होते सर. सर लहानपणीच आमचे बाबा गेले. सर्वांची जबाबदारी माझ्या आईवरती पडली. मग तिला मदत व्हावी म्हणून मी पण तिच्याबरोबर घरकाम करायला गेले सर. आम्ही दोघींनी घरकाम करून माझ्या भावंडांचं शिक्षण पूर्ण केलं. लहान बहिणीचं लग्न पण केलं. मलाही मिळाला एक वेळा. पण सर मग मी आईला सांगितलं, आता तू काम नको करू, आता मी काम करते, तू बसून आराम कर. तिला मध्ये मध्ये काहीतरी त्रास व्हायचा. ती मला म्हणायची की शीला तू जास्त लोड घेऊ नकोस, सगळ्यांचं तूच बघतीस, आता माझा पण कुठे दवाखान्याचा खर्च करत बसशील, काय होत नाही मला. म्हणून मग मी सर म्हणलं बरं ठीक आहे. पण सर एका दिवशी आम्ही सगळे घरात असताना तिला तो झटका आला. काय स्ट्रोक का काय म्हणतात ना? स्ट्रोक म्हणजे अटॅक येतो. हो सर, तो झटका आला सर तिला. आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. पण सर डॉक्टर म्हणाले की थोडं लवकर आणलं असतं ना तर तुमची आई वाचली असती. तुम्हाला सांगते मी शिकले नव्हते. मला हा स्ट्रोक काय असतं ते मला काय माहित नव्हतं सर. मी जर शिकले असते ना सर तर मी माझ्या आईला वेळेत डॉक्टरकडे घेऊन गेले असते आणि तिचा जीव वाचवला असता. आज ती माझ्या बरोबर असते. तुझ्या बाबतीत जे घडलं ते खूप वाईट होतं. पण आता मात्र जो निर्णय घेतलायस तू शाळेत येऊन शिकण्याचा, तो कौतुकास्पद आहे. खूप चांगला निर्णय. कदाचित तेव्हा शाळा सोडली नसतीस, शिकत राहिली असतीस, आपल्या डोळ्यासमोर स्ट्रोक येतोय म्हटल्यानंतर तू कदाचित वाचू शकली असतीस. सर ते वाईटच झाला, पण ते स्ट्रोक बी आला तर नेमकं करायचं काय? काय करायचं हे इथं आल्याशिवाय कसं कळणार? इथे म्हणजे शाळेत. त्यासाठी शाळेत यायला पाहिजे, शिकलं पाहिजे. शिकलं तर कळतं. त्याला ना फास्ट म्हणतात, म्हणजे FAST. म्हणजे एखाद्या आपल्यासमोर, आपल्या डोळ्यासमोर एखाद्याला जर स्ट्रोक आला, अटॅक आला, तर सगळ्यात पहिल्यांदा ना FAST चेक करायचं. F म्हणजे फेस, म्हणजे चेहरा. त्याचा चेहरा ऑब्झर्व करायचा, नीट बघायचं. त्याला हसायला सांगायचं, त्याला डोळे फिरवायला सांगायचे, त्याला असं चेहरा हलवायला सांगायचा. हे सगळं करताना तो नॉर्मली ते सगळं करतोय की नाही, का त्याला त्रास होतोय हे तुमच्या लक्षात येतं. मग दुसरं काय? ए म्हणजे आर्म्स, हात. त्याला हात हलवायला सांगायचं, वर खाली इकडे तिकडे असे कवायतीसारखे. ते करताना नीट लक्ष ठेवायचं की दोन्ही हात बरोबर होत आहेत की नाही, का एकच होतोय, एक होत नाही आहे, एक कमी जास्त होतोय. त्याच्यावरनं आपल्याला अंदाज येतो. FA. तिसरं S म्हणजे काय? स्पीच, बोलणं. त्याला बोलायला सांगायचं, त्याला हसायला सांगायचं, त्याला काही ना काहीतरी बडबड करायचं. त्याच्यावरनं कळतं आपल्याला त्याला धड बोलता येत नाही. जसं तो नॉर्मली बोलतो तसं तो आता बोलू शकत नाही आहे. आणि मग ही FAS ह्याची चिन्ह आपल्याला लक्षात येतात की याला स्ट्रोक आला. आणि सगळ्यात शेवटचं असतं T म्हणजे टाईम म्हणजे वेळ. ती फार महत्वाची आहे. एकदा FAS याच्या चिन्ह दिसली की याला नक्की स्ट्रोक आलाय की पटकन पहिल्यांदा काय करायचं? हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, ॲडमिट करायचं आणि ट्रीटमेंट सुरू करायची. असं जर आपण करू शकलो तर आपण त्याचे प्राण वाचवू शकतो. पण हे सगळं कळतं कुठं? शाळेत आल्यावर, है ना? पण शाळेतच आलो नाही तर कसं कळणार? करेक्ट.
टिप्परला स्ट्रोक आलाय, टिप्परला आणि काय ते बॅटरीला स्ट्रोक आलाय, हे कळण्यासाठी शाळेत यायला पाहिजे नाही का? डाव्या बाजूचं अपेंडिक्स दुखून कसं चालेल? शिक्षण फार महत्वाचं आहे. शिकलेलं कधीही वाया जात नाही, कायम लक्षात ठेवा, कायम. बस, आजचा वर्ग इथे संपला. उद्या मात्र नक्की यायचं सर्वांनी. काय येणार ना रे? या, निघा निघा निघा. शिवानी, लहानपणी ज्या पद्धतीनं परिस्थितीवर मात करून तू उभी राहिलीस ना, ते कौतुकास्पद आहे. हे सगळं तुम्हाला कसं कळलं? शांताबाई तुझा हात बघून तुला सांगत होत्या, त्याला मी ऐकलंय सगळं. ज्या हिमतीनं तू उभी राहिलीस, त्याच हिमतीनं तू इथे येऊन पुढचं शिक्षण घेशील अशी खात्री आहे मला. जिद्दी मुलगी आहेस तू, गुणी मुलगी आहेस. तुझ्या जिद्दीला, तुझ्या हिमतीला शिक्षणाची जोड दे. हा, आणखीन एक, वर्गामधली सगळीच मुलं खूप हुशार असून चालत नाहीत. काही डाव्या बाजूला अपेंडिक्स असलेली पण हवी असतात, म्हणजे शिक्षकाचा कस लागतो. हां, हो 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 का? बर, कधी ते? कोण आहे? हे कोण आहे? हे थांबे, हे कोण आहे? हे थांब. अहो अहो, काय झालं? कशाला ओरडताय? अगं कोणीतरी होता, आता पळून गेला. कुठे? अगं कंपाऊंड वरून उडी मारून आतमध्ये आला. मी त्याच्याकडे जात होतो तर तो पुन्हा कंपाऊंड वर चढून पळून गेला. गेलाय ना तो. थांब, शांत हो. चोर गेला इथून, आता भाऊनी पण बघितलं. कुठे कोण आहे? कुठे कोण आहे? अगं आपल्या घरात चोर आले होते. अगं हो, पण ते गेलेत ना आता. तू शांत हो. हा, म्हणजे ते पाहिलंस का त्यांना? म्हणजे मी पाहिलं, पण एवढं स्पष्ट मला नाही दिसलं, अंधार होता. पण भाऊनी पाहिलं. हो ना भाऊ, आता इथून गेले. अगं ते घरात येत असतील आणि मग भाऊंचा आवाज आला म्हणून गेले असतील. नाही, नाही. एकच होता ते, म्हणजे काही खूप नव्हते, एकच होता. अच्छा. पण चोर नक्की बाहेरचा होता की घरातलाच होता? म्हणजे भाऊ, हो ते जाऊ देत, पण ते घरात घुसले असते ना, माझ्या रूम मध्ये आलं असतं तर मला खूप भीती वाटते. मी एकटी होते ना, मला काही केलं असतं तर आपण एक काम करूया, आपण सिक्युरिटी ठेवूया. मला खूप भीती वाटते. अगं हो, पण त्यांनी काही केलं नाही ना. गेलाय तो आता. हा कीर्तीताई, सीताई बरोबर बोलतायत. काही केलं नाही कोणाला, गेला ना तो. बरोबर आहे. एक मिनिट, पण ही एवढी रिलॅक्स कशी आहे? नेहमी तर पुढे पुढे करत असते ना. माझ्या जीवाला काही झालं असतं तर? नाही, बरोबर आहे कीर्तीताई, पण आता कुणालाच काही झालं नाही ना. सगळे नीट आहेत, तर मग ठीक आहे ना. हो, बरोबर आहे. अगं चला. गेला ना तो आता. चला चला चला, आज चला सगळे. चला चला आज जाऊया. दार खिडक्या नीट लावून घ्या. चल कीर्ती, चल चल. काय बोलायचंय मला? काय बोलायचंय? दरवाजा कशाला लावतेस? दरवाजा उघड. अगं तुम्हाला असं ढकलू नाही शकत. मोठी आहे मी तुझ्यापेक्षा. मग तसं वागायचं. कोण होता तो? अगं चोर आले होते म्हणाले ना मग अशी. सुहास भाऊजी होते. हे बघ, मी बघितलेलं नाहीये, मला माहित नाहीये काहीच. मी विचारत नाहीये, मी सांगते. सुहास भाऊजीच होते.
हे बघ प्लीज प्लीज घरात कोणाला सांगू नकोस. अगं भूक लागली होती त्याला, पैसे नाहीयेत त्याच्याकडे, खायला सुद्धा पैसे नाहीये. आता भूक लागली होती म्हणून माणूस की म्हणून थोडंसं जेवायला दिलं, बाकी खरंच काही नाहीये. नवरा आहे का माझा, एवढं तर करू शकते ना मी. नक्की एवढंच कारण आहे? हो खरंच, आईची शपथ. आणि त्याने अडकवलंय मला, माझा ह्याच्यात काहीच संबंध नाही. मी आत्ता माफ केलंय, परत करणार नाही. आणि यापुढे तो या घराच्या आसपास पण दिसला नाही पाहिजे. ते तू माझ्यावर सोड, पुन्हा नाही होणार आहे असं. अतिशहाणा, नेहमी स्वतःच करायचं असतं. सांगितलं होतं लवकर निघ, पण नाही. अहो घड्याळ पाहिलं का किती वाजलेत? थोडा उशीर झालाय खरं. थोडा नाही, खूप उशीर झालाय आणि हे रोजच झालंय. जेवणाची वेळ टळून गेली की आशू घरी येतो. असं रोज रोज कसं चालेल? मला सांगा, आशू एकटाच करतो का सगळं काम? त्याच्या हाताखाली कोणी माणसं नाही आहेत? बस बस तू इथे जरा. आधी ना तू शांत हो. अगं समोरच्या कंपनीचा CEO डील झाल्यावर जाणार होता, तो अजून गेलेला नाहीये. आता याचं थोडं प्रेशर आशूला येणार की नाही? म्हणजे त्या CEOचा आपल्या आशूवर विश्वास नाहीये का? नाही, जर का त्याचा आपल्या आशूवर, आपल्या कंपनीवर विश्वासच नव्हता तर डील का केलं मग त्याने? असं नाहीये सीता, तो माणूस खूप चांगला आहे, पण आपला आशू बिझनेसमध्ये नवीन आहे ना, आणि शिवाय डील मोठी आहे. या लेवलला सगळ्याच चुका तो अफोर्ड नाही करू शकत. बरं, आपल्याला आपल्या आशूची कॅपेबिलिटी माहिती आहे, पण त्याला माहित नाही ना. त्याला आशूवर विश्वास ठेवायला थोडा काळ तरी लागेल ना. सीता, मला माहिती आहे तुला काळजी वाटणार त्याची, पण सुरुवातीला एवढं प्रेशर येणार बिझनेसमध्ये. मला खरं तर ना आशू आणि शिवा दोघांची काळजी वाटते, पण दोघांना एकमेकांसाठी वेळच देता येत नाहीये. लहान आहे तो मुलं आपली अजून. आणि ह्या आशूचं असं रोज रोज उशिरा येणं ना त्याच्या तब्येतीसाठी अजिबात चांगलं नाहीये. मला त्याची खूप काळजी वाटायला लागली आता. बरं ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. बोलाच. बरं, आता तुम्ही येत आहे ना जेवायला? ठीक आहे, वाढ. या लवकर. काय रे, काय झालं? नाही, काही नाही. तू आजीला भेटायला आलीस, छान वाटलं. आय मीन धक्का बसला पण छान वाटलं. एक मिनिट, मी तुला भेटायला आलेच नव्हते, आजींना भेटायला आले होते. त्यासाठीच थँक्यू. अरे थँक्स काय, आजीने त्या दिवशी एवढ्या प्रेमाने मला चहा प्यायला घरात बोलवलं. आणि कोण कुठली मी, तरी त्या केवढं गोड बोलत होत्या माझ्याशी. एवढं गोड आतापर्यंत माझ्याशी कुणीच बोललेलं नाही. अगं त्या तशाच आहेत. त्यांना ना कोणाला म्हणजे असं कोणाशी हक्काने बोलायला किंवा हक्काने रागवायला कधीच कुठलं नातं असण्याची गरज नाही लागत ग. नाही, पण त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्याबरोबर नाती जोडली जातात, एवढं मात्र नक्की. पण असंच असायला हवं ना, म्हणजे शेवटी अशाच माणुसकीने तर माणसं जोडली जातात. अगदी खरंय. काय चालू आहे यांचं? खिदळतोय हा तर निर्लज्ज. बायको असताना दुसऱ्या मुलीसोबत बोलताना लाज नाही वाटत ह्याला? चल निघते मी. अर्चना, थँक्यू वन्स अगेन. अरे बास झालं. कधी कधी खूप माफी मागतो, कधी कधी खूप आभार मानतो. काय
एवढं ओव्हरवेल्म व्हायला काय झालंय चंदनराव? बरं तू असाच वाग, मग आता पुढच्या वेळेला मी तुला भेटेन ना तेव्हा डायरेक्ट लोटांगण घालीन, चालेल? नको नको बाबा, खूप डेंजरस तू, राहू दे. चल येस. सावकाश. अरे सर तुम्ही कशाला? थँक्यू. प्लीज हॅव अ सीट. कसं आहेस? ओके सर. काय झालं हसायला? काही नाही रे, तुला बघून माझे जुने दिवस आठवले. मी एक्झॅक्टली तुझ्यासारखा होतो. फोकस, फक्त काम काम आणि काम, अजून कशातच लक्ष नाही. यु नो व्हॉट, माझी पहिली डील, मला ना सारखा प्रश्न पडत होता की माझा बॉस माझ्या डोक्यावर का बसतो. असं काही नाही सर. नेव्हर माइंड, सगळ्यांचं असंच असतं. तेव्हा अशू, तुझ्यावर इतकं प्रेशर टाकायचं कारणच हे आहे की तू ही डील सक्सेसफुली पूर्ण करावीस. कुठलाच रिग्रेट नको राहायला. तुम्ही दोघांनी किती मेहनत केली आहे हे पाहिलंय ना रे मी. आणि जर या मेहनतीला जस्टिस द्यायचं असेल तर तुम्हाला हे डील सक्सेसफुली कंप्लीट करावंच लागेल. 100% सर. यात मी काहीच कमी पडू देणार नाही. व्हेरी गुड. बऱ्याच वेळेला असं वाटेल की गिव्ह अप करावं, पण देन दॅट्स द मोमेंट. स्वतःला मोटिवेट करायचं. येस सर, डेफिनेटली. अरे सर सर तुम्ही काय करताय? प्लीज. इट्स ओके. या सगळ्या लहान गोष्टी आहेत आशू. हो. तू मला रिस्पेक्ट करतोयस हे तेव्हाच मला दिसेल जेव्हा तू हे डील सक्सेसफुली पूर्ण करशील. एकदा का मला कॉन्फिडन्स आला ना, मी येथे येणं बंद करेन. मग तुला सगळं मॅनेज करायचं. येस सर. या सो ऑल द बेस्ट. येस, आय होप तो दिवस लवकर येईल. डेफिनेटली. थँक्यू.